भारत आणि मालदीव यांच्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। मालदीव आता इंडिया फर्स्टच्या दृष्टिकोनातून मागे हटताना दिसतोय। मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा तणाव आणखीन वाढलेला आहे। त्यांनी परराष्ट्र धोरणात बदल करण्याचे संकेत दिलेले आहेत आणि अशातच आता मालदीवची जी आरोग्य यंत्रणा आहे, आरोग्य व्यवस्था आहे, ती आता कोलमडू शकते असं दिसतंय। कारण तिथली हॉस्पिटल्स ही भारताची आहेत, तिथली हेलिकॉप्टर सेवा ही भारताची आहे। तिथे डॉर्नियर नावाची हेलिकॉप्टर सेवा वापरली जाते आणि गेल्या 5 वर्षात या सेवेद्वारे 523 हून अधिक लोकांचे जीव वाचवले गेलेत। मालदीव हे वेगवेगळ्या बेटांमध्ये विभागलंय, त्यामुळे गंभीर रुग्णांना रस्ते मार्गे रुग्णालयात पोहोचवणं हे जवळजवळ अशक्य होतं। त्यासाठी एअर इव्हॅक्युएशनच करावं लागतं आणि अशातच एक घटना समोर आलेली आहे, ती म्हणजे वेळेवर एअरलिफ्ट वापरण्याची परवानगी न मिळाल्यानं एका 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी भारतानं प्रदान केलेलं विमान एअरलिफ्टसाठी वापरण्याची परवानगी न दिल्यानं या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येते। तेव्हा मालदीवच्या पंतप्रधानांनी उचललेलं हे पाऊल मालदीवच्या नागरिकांनाही विचार करायला लावणारं आहे। कदाचित मालदीवसाठी ते आत्मघातकीही ठरू शकेल।